केल्यानंतर पुढे ट्रान्झॅक्शन असेल, स्टार्ट बिझनेस विथ कॅश ₹2 लाख ॲज ऑन 1 मे 2019. 1 मे 2019. 1 मे 2019 ला 2 लाख रुपये गुंतवून श्रीराम ट्रेडर्स हा बिझनेस चालू झाला. तर कंपनी तयार करावी लागेल. कंपनी श्रीराम ट्रेडर्स, एंटर. ऍड्रेस MIDC लातूर, एंटर. इंडिया महाराष्ट्र 413512. MIDC रक्कमेमध्ये 413531 येतो. 9544581600. मेल ID वगैरे दिला नाही. इथे फिनान्शियल इयर काय घ्यावं लागेल सांगा. सूरज धवन, सूरज धवन, सूरज जाधव, 1 मे 2019. सूरज धवन, नेक्स्ट सूरज जाधव सांगतायत 1 मे 2019. तर तुमचा बिझनेस कधी चालू झाला असेल, पण फिनान्शियल इयर कधी चालू होणार आहे? 1 एप्रिललाच फिनान्शियल इयर चालू होणार आहे. बरोबर आहे. इथे आपण पाहतोय आपला बिझनेस स्टार्ट झालेला आहे. बिझनेस कधी स्टार्ट झालेला आहे? एक मे 2019 ला बिझनेस चालू झालेला आहे. तर 1 मे 2019 या डेटचा विचार केला तर ज्या फिनान्शियल इयर मध्ये येतो त्या फिनान्शियल इयरचा विचार करायचा आहे. ओके. मग इथे जर बघितलं तर या बिझनेसचा फिनान्शियल इयर कधी चालू होतो? 1 एप्रिल 2019 आणि 31 मार्च 2020 या फिनान्शियल इयर मधली डेट येते. बरोबर आहे. म्हणजे कोणत्या फिनान्शियल इयर मधली डेट आहे? 19-20 या फिनान्शियल इयर मधली डेट आहे. मग आपल्याला इथे कंपनी तयार करते वेळेस फिनान्शियल इयरचा विचार करायचा आहे. आपले बुक्स बिगिनिंग 1 मे पासून चालू होणार आहे, पण तरी सुद्धा आपण दोन्ही डेट या 1 मे ठेवणार आहोत. सॉरी 1 एप्रिल 2019 ठेवणार आहोत. लक्षात आले का साहेब? इथं 1 एप्रिल 2019 मी फक्त 19 करून एंटर केलं, ते 2019 डिफॉल्ट घेतले गेला. बुक्स बिगिनिंग पण सेम ठेवतोय. युजर नेम पासवर्ड त्या ठिकाणी आपल्याला जर द्यायचा आहे तो दिला, नाही द्यायचा आहे तर नाही दिला. पण सिक्युरिटी पर्पज साठी आपल्याला डिपेंड आहे, आपल्या गरजेनुसार आपण तो देऊ शकतो. नेक्स्ट. आता इथे कंपनी तयार झाली. कंपनी तयार झाल्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट त्या ठिकाणी पाहतोय. तर आपल्याला लक्षात येत आहे इथे कंपनी अकाउंट्स विथ इन्व्हेंटरीची तयार झालेली आहे. बरोबर आहे. भट्टड सर सांगा काय करावं लागेल आता अकाउंट्स ओनलीची कंपनी करण्यासाठी? ज्यांना विचारलं त्यांना सांगू द्या. हा सर, F11 फीचर्स मध्ये जाऊन काय करावं लागेल?
आता कुठे जायचंय, अकाउंटिंग फीचर्स मध्ये. हा, मेंटेन अकाउंट्स ओनली यस केला. आणि आपल्याला लगेच इथं आणखीन एक विचार करायचा आहे, आपली परचेस रिटर्न सेल्स रिटर्नची एंट्रीसाठी क्रेडिट नोट आणि डेबिट नोट आपल्याला अपियर पाहिजे. त्यासाठी इथं लागलीच आपण यस केलं, किंवा गरजेनुसार तुम्ही यस करू शकता, पण मी लागलीच आताच यस करून टाकला की क्रेडिट नोट आणि डेबिट नोट वाउचर वापरायचे आहेत, यस म्हणला, सेव्ह केला. ओके, आता बॅक येतोय तर कंपनी झाली अकाउंट्स ओनलीची. मग फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय, तर Shriram Traders start business with cash ₹2 lakh as on 1st May 2019. तर अकाउंटिंग वाउचर्स मध्ये आलोय. आता अकाउंटिंग वाउचर्स मध्ये आल्यानंतर इथे कोणत्या वाउचर्स मध्ये एंट्री होईल, स्टार्ट बिझनेस विथ कॅश ची एंट्री काय होणार आहे, स्टार्ट बिझनेस विथ कॅश ची थेरोटिकल मध्ये कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, बरोबर आहे, ते आपण पाहू शकतो. तर एंट्री या ठिकाणी पास होते, cash account debit to capital, okay, 2 lakh, तर ही एंट्री कोणत्या वाउचर मध्ये पास होईल, सूरज धवन. तर इथे कॅश डेबिट झालेली आहे, कॅश डेबिट झाली म्हणजे कॅश आपल्याकडे वाढते, तर एंट्री होईल F6 रिसिप्ट वाउचर मध्ये. त्यासाठी आपण काय केलं, F6 रिसिप्ट वाउचर या ठिकाणी सिलेक्ट करतोय. इथे F6 रिसिप्ट वाउचर सिलेक्ट केला. रिसिप्ट वाउचर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कन्सेप्ट लक्षात येते की ते डेबिट अकाउंटच्या अगोदर क्रेडिट अकाउंट विचारलं चाललंय आणि वाउचरची डेट चेंज करायची आहे. तर डेट चेंज करण्यासाठी इथे डेट ऑप्शन आहे F2. आपण F2 प्रेस केलं, डेट चेंज करण्यासाठी ऑप्शन घेतला, तर इथे डेट 1.5 पहा, डेट मध्ये फक्त मी तारीख आणि मंथ टाकतोय. तारीख मंथ टाकून एंटर प्रेस करा. फिनान्शियल इयरची इन्फॉर्मेशन आपण कंपनी तयार करते वेळेस दिलेली आहे, त्यामुळे फिनान्शियल इयर ऑटोमॅटिक घेतला जाईल. आता इथे क्रेडिट होणार अकाउंट, तर कॅपिटल अकाउंट इथं नाहीये. Alt+C प्रेस करून आपण इथे शॉर्टकटली खातं तयार करू शकतो. कॅपिटलचा ग्रुप काय येतो, कॅपिटलचा ग्रुप काय येतो, कोणी एक जण सांगा. कॅपिटल अकाउंट. ओके, कॅपिटलचा ग्रुप कॅपिटल अकाउंट येतो. कॅपिटल अकाउंट घेतला आपण, ऍड्रेस वगैरे इन्फॉर्मेशन इथे पाहत नाही आहोत. एंटर प्रेस केला, ऍक्सेप्ट. 2 लाख एंटर. इथे डेबिट अकाउंट येत आहे, डेबिटला एंटर केलं. जर इन केस इथे आपल्याला आणखीन एखादी खातं क्रेडिट करायचं असेल तर C प्रेस करून एंटर केला तर क्रेडिट येतं. पण आपल्या इथे दुसरं खातं क्रेडिट करायचं नाहीये, तर डेबिट करायचंय, त्यामुळे इथं D प्रेस केलं, एंटर. आणि सुरुवातीला ते ऑटोमॅटिक डेबिट येतं, तिथं एंटर प्रेस करून पुढे आला कॅश डेबिट होईल. कॅश डेबिट होऊन एंटर केल्यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत नॅरेशन मध्ये. नॅरेशन काय येईल, बिंग स्टार्ट बिझनेस विथ कॅश. ओके, ज्या पद्धतीने तुम्हाला नॅरेशन पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. एंटर प्रेस केला, ऍक्सेप्ट यस नो ची स्क्रीन येते. पण इथे रिसिप्टला आपण वाउचर नंबर, रिसिप्ट नंबर पाहतोय 1 आहे. सेव्ह केला, एंटर प्रेस केला, सेव्ह होतं, रिसिप्ट नंबर 2 येतो. ओके, तर स्टार्ट बिझनेसची एंट्री या ठिकाणी पास झाली. त्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन, ओपन अ बँक अकाउंट विथ कॅश ₹1 lakh. ओपन अ बँक अकाउंट विथ कॅश ₹1 lakh. 1 लाख रुपये गुंतवून बिझनेस मध्ये या ठिकाणी बँकेमध्ये खातं उघडलं. सपोज ते खातं SBI बँकेमध्ये ओपन केलेलं आहे. ओपन अ SBI बँक करंट अकाउंट विथ कॅश ₹1 lakh. एंट्री काय पास होईल, बँक अकाउंट SBI अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तर एंट्री कोणत्या वाउचर मध्ये होईल, ओपन बँक अकाउंट,
कॉन्ट्रा व्हाउचर मध्ये होईल. ओके, F4 सिलेक्ट केलं इथं कॉन्ट्रा. तर सुरुवातीला क्रेडिट होणारा अकाउंट विचारलं चाललंय, क्रेडिट होणारा अकाउंट घेतला. डेट, तर डेट 2 मे, इथे F2 प्रेस केला एक दिवसांनी डेट चेंज झाली. आपण एंटर प्रेस केलं, एंटर प्रेस केल्यानंतर इथे डेट घेतली गेली, कॅश क्रेडिट 1 लाख. एंटर एंटर. बँक आरसी प्रेस केला, बँक SBI CA करंट अकाउंट. आणि रिअल मध्ये इथे जे काही अकाउंट नंबर आहे तो टाकून द्यायचा, कारण मल्टिपल अकाउंट्स आपल्याकडे असतील तर या ठिकाणी ऑटोमॅटिक तिथं आपल्याला नंबर नुसार लक्षात येऊन जातात. एंटर प्रेस केला, एंटर प्रेस केल्यानंतर पुढे आपल्याला इथे अंडर ऑप्शन मध्ये आलं तर ग्रुप कोणता सिलेक्ट करावा लागेल, ग्रुप कोणता सिलेक्ट करावा लागेल सांगा. बँक अकाउंट. ओके, इथं बँक अकाउंट ग्रुप आहे, एंटर प्रेस केला. बँकेची डिटेल विचारली जाते, तर ते डिटेल आपण पाहूयात. बँक डिटेल मध्ये इथे अकाउंट होल्डर नेम या ठिकाणी आलेलं आहे, कंपनीचं नाव घेतलेलं आहे. तर करंट अकाउंटला कंपनीचंच नाव असतं, त्याच्यामुळे चेंज करण्याची गरज नाहीये. सेव्हिंग अकाउंट असतं तर आपण इथे बॅक जाऊन ज्या प्रोप्रायटरचं जे नेम आहे, सेव्हिंग अकाउंट ज्या नावाने आहे ते नेम इथं आपण टाकलं असतं. एंटर. त्यानंतर जो काही अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर इथं आपण टाकणार आहोत. अकाउंट नंबर, पूर्ण अकाउंट नंबर टाकला, एंटर. IFSC कोड जो असेल तो IFSC कोड टाकायचा आहे, एंटर प्रेस केला. लीगल कॉपी असेल तुमच्याकडे आणि नेट कनेक्ट असेल तर ऑटोमॅटिकली लिस्ट येते, ते लिस्ट SBI. तर SBI तिथे अकाउंट नंबर टाकलेलं, जे आपण अकाउंट नंबर टाकलेलं आहे इथे त्यानुसार जर पाहिलं तर या ठिकाणी इथे स्टेट बँक, तर ते स्टेट बँक नाव सिलेक्ट करून तुम्ही सिलेक्ट करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया इन ब्रॅकेट इंडिया. स्टेट बँकेच्या जिथे जिथे शाखा आहेत तिथे तिथे दिसतं. स्टेट बँकेची बहरीन मध्ये शाखा आहे पण आपल्याला त्याच्याशी काही गरज नाहीये, आपण इंडियन पाहतोय. इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, एंटर. ब्रँच जी असेल ती MIDC लातूर, एंटर. ते चेक प्रिंटिंग कॉन्फिगरेशन रिलेटेड ऑप्शन आपण नंतर बघूयात. सध्याला फक्त बँक अकाउंट, ज्या वेळेस आपण बँक अकाउंट तयार करतोय तर बँक अकाउंट होल्डर नेम मध्ये करंट अकाउंटला कंपनीच्याच नावाने असतं, त्यामुळे तिथे नाव ते सेम असणार आहे. अकाउंट नंबर, IFSC कोड, बँक नेम सिलेक्ट केला, ब्रँच नेम टाकायचंय, ठिकाणी एंटर प्रेस करत पुढे यायचंय. एंटर एंटर एंटर, ऍक्सेप्ट. ते ज्या वेळेस आपण बँकेला डेबिट किंवा क्रेडिट करतो तर त्यावेळेस बँक अलोकेशन नावाची एक स्क्रीन आपल्या समोर येत असते. बँकेला डेबिट किंवा क्रेडिट केल्यानंतर म्हणजे बँक डेबिट झाली तर बँकेत पैसे जमा होत आहेत आणि बँक क्रेडिट झाली तर बँकेतनं पैसे कमी होत आहेत. न पैसे बँकेत जमा होत आहेत, ते कसे जमा होत आहेत तिथे मी एक वेळेस बॅक स्पेस करतोय, इथे स्पेस दिला की कॅशने जमा होत आहेत, चेकनी, DDनी, ई फंड ट्रान्सफर किंवा अदर ऍप, मोबाईल ऍप वगैरे कशाने होत आहेत तर ते ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो. पण आपण कॅश वरती घेतल्यामुळे त्या डिफॉल्ट कॅश घेतलं गेलं, कॅश 1 लाख. तर कॅश घेतल्यामुळे इथे इन्स्ट्रुमेंट नंबर मध्ये चेक नंबर, RTGS नंबर, नेप नंबर जो काही असेल तो इथे आपण टाकू शकतो. पण कॅश जमा केल्यानंतर असं काही नंबर नसतो, त्यामुळे एंटर प्रेस केला की कॅश जमा केल्यानंतर कॅशची डिटेल येते, कॅश किती रुपये या ठिकाणी आपण जमा केले. इन केस आपण बँकेमध्ये पैसे जमा करायला जाते वेळेस बँकेमध्ये स्लिप भरतो, त्याऐवजी आपल्याला बँकेची स्लिप इथून डायरेक्ट टॅलीमधूनच प्रिंट काढायची असेल तर इथे तुम्ही मेन्शन करू शकता किती रुपयाच्या किती नोटा या ठिकाणी जमा केलेल्या आहेत. तिथे मी 2000ची 2 नोट टाकतोय, 2000च्या 2 टाकतोय आणि एंटर करतोय तर 4000 रुपये होत आहेत. 1000चं चलन आता सध्या मार्केटमध्ये नाहीये, एंटर प्रेस केला. 500च्या 10 नोट केल्या ते 5000 रुपये झाले. 200चे 25 केले 5000 रुपये झाले. 100च्या 100 नोट या ठिकाणी केल्या 10000 रुपये झाले. या पद्धतीने तुम्ही जोपर्यंत अमाऊंट कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी 1 बाय 1 या ठिकाणी रक्कम विचारात घेतलीच जाईल. सपोज इथे 100चे नोट नाहीच आहेत तर आता किती 86,000 रुपये कमी पडत आहेत. मग इथे
860 नोट त्या ठिकाणी केल्या 100, म्हणजे टोटल अमाऊंटची भरती झाल्यानंतर तुम्हाला पुढे विचारलं जाणार नाहीये जितकी अमाऊंट तुम्ही घेतायत 1 लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे ते ऑटोमॅटिकली क्लोज झालेलं आहे. याची पण प्रिंट काढू शकतो, पण कशी काढायची, कुठून काढायचे, काय काढायचे आपण ते नंतर पाहूयात. इंटरफेस केला, बँक नेम कोणत्या बँकेत जमा केलेत, SBI. पण आता SBI मध्ये आपण कुठल्याही ब्रँच मधून पैसे जमा करू शकतो, पण आपल्या प्रॉपर होम ब्रँच मध्ये ज्या ब्रँच मध्ये आपलं अकाउंट आहे ती ब्रँच मध्ये आपण पैसे भरले तर आपल्याला एक्स्ट्राचे चार्जेस लागत नाही. पण अदर ब्रँच मधून जर आपण पैसे भरले तर आपल्याला एक्स्ट्राचे चार्जेस लागतात. त्यासाठी इथे तुम्ही ब्रँच डिटेल टाकू शकता. ब्रँच डिटेल, सपोज काही वेळेस काय होता, आपली पार्टी आपले कस्टमर या ठिकाणी आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करतात. बँक खात्यामध्ये पैसे जमा केल्यानंतर ते अदर ब्रँच असू शकते. सपोज ब्रँच आहे पुणे, स्टेट बँक, ज्या अदर पार्टी ज्या बँकेतून आता कॅश जमा केल्याची तर आपलीच बँक येते. रिसिव्ड फ्रॉम कोणा दुसऱ्या व्यक्तीने पाठवले असेल तर आपण पाठवू शकतो. अदरवाईज इथे या ठिकाणी तुम्ही नॉट ऍप्लिकेबल करून रिसिव्ड फ्रॉम वगैरे डिटेल तुम्हाला पाहिजे असेल तर ठेवायचे, नाही ठेवली तरी अडचण नाहीये. पण टॅलीमध्ये एक ऑटो रिकन्सिलेशन कन्सेप्ट आहे, तर त्यासाठी तुम्हाला इथं प्रॉपर बँक नेम वगैरे या ठिकाणी रेकॉर्ड ठेवणं गरजेचं पडतं. ओके, आपण इथे एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन पाहत नाही आहोत. आपल्याला बँक अलोकेशन स्क्रीन मध्ये डिटेल पाहिजे, चेक, DD असेल, RTGS असेल, इथे आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्यानुसार इथे चेक नंबर, DD नंबर, RTGS नंबर टाकण्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे, इन्स्ट्रुमेंट नंबर. तर त्या इन्स्ट्रुमेंट नंबर मध्ये आपण डिटेल सेट करून या ठिकाणी पुढे जाऊ शकतो. एंटर प्रेस केल्यानंतर खालती येतोय नॅरेशन मध्ये ओपन अ बँक अकाउंट. तुम्ही BM टाकलं तर बेटरच आहे, नाही टाकलात म्हणून या ठिकाणी काही फरक पडणार नाहीये. नाही टाकलात तरी ते बरोबरच आहे. एंटर, ऍक्सेप्ट. नेक्स्ट ओपन अ बँक अकाउंट ची एंट्री झाली. नेक्स्ट इथे पाहतो आपण फर्निचर परचेस ₹25,000. फर्निचर परचेस ₹25,000 फ्रॉम रामा फर्निचर ऑन क्रेडिट. ॲज ऑन 2 जून 2019. डेट लक्षात आली, लागली तिथे डेट चेंज करून घेतली. F2 प्रेस करून 2 जून 26 एंटर. आता फर्निचर परचेस केलेलं आहे ऑन क्रेडिट वरती. एंट्री कोणत्या वाउचर मध्ये होईल, सांगा. एंट्री कोणत्या वाउचर मध्ये होईल सांगायचंय. जर्नल वाउचर मध्ये होईल. ओके, सगळ्यांना लक्षात येत आहे. F7 जर्नल वाउचर मध्ये होईल. डेट तर आपण टाकलेली आहे, रेफरन्स नंबर वगैरे टाकायचे तर इथे टाकू शकतो. तर तुमच्या जवळच्या जर्नल वाउचर मध्ये जर रेफरन्स नंबर येत नसेल तर इथे व्हर्टिकल बटन बार वरती F12 ऑप्शन आहे. F12 ऑप्शन मध्ये तुम्हाला सापडेल रेफरन्स नंबर ऑप्शन सापडेल. तो रेफरन्स नंबर ऑप्शन तुम्ही यस केला तर ऑटोमॅटिक तुम्हाला जर्नल मध्ये रेफरन्सेस अवेलेबल होतील. जर ऑप्शन नो असेल तर रेफरन्सेस या ठिकाणी अवेलेबल होणार नाहीयेत. ते आपण पाहतोय ऑप्शन आहे यूज रेफरन्स नंबर इन जर्नल. मी याला नो केलं, एंटर प्रेस करून सेव्ह करतोय. सेव्ह केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे रेफरन्स नंबर येत नाहीये. पण रेफरन्स नंबरचा या ठिकाणी ज्यावेळेस आपण विचार F7 मध्ये आपण रेफरन्स नंबर या ठिकाणी द्यायचा आहे. का द्यायचा आहे तर ज्यावेळेस ऍसेट परचेस सेल करतो त्यावेळेस आपल्याला रेफरन्स नंबरची गरज पडते. त्यामुळे ज्या ठिकाणी खरेदी विक्रीच्या वेळेस बिल नंबर येतो त्या ठिकाणी आपण टाकायचे. तसे रेफरन्सेस नंबर आपल्याला टाकता येतात. F8 सेल्स वाउचर मध्ये, F9 परचेस मध्ये, कंट्रोल F8 क्रेडिट नोट, कंट्रोल F9 डेबिट नोट आणि F7 जर्नल वाउचर मध्ये. कॉन्ट्रा रिसीव्ह पेमेंट मध्ये असे रेफरन्सेस या ठिकाणी ऑप्शन नाहीये. तर इन फ्युचर मध्ये टॅली सॉफ्टवेअरने अपडेट करून दिले तर ते अवेलेबल येऊ शकतात. त्यामुळे सध्याचे जे आपण व्हर्जन पाहतोय त्यामध्ये ऑप्शन्स या ठिकाणी नाहीये, ते लक्षात ठेवतो आपण. इथे
F12 आपण परत प्रेस करतोय. आपल्याला रेफरन्स नंबरची गरज आहे, त्यामुळे आपण यूज रेफरन्स नंबर इन जनरल ऑप्शनला येस केलं, कंट्रोल एस सेव्ह केला. रेफरन्स नंबर ऑप्शन ते आलेलं आहे. सपोज बिल नंबर आहे 212, बिल नंबर टाकलं 212, डेट इथं आलेली आहे, इथं डेबिट काय झालेलं आहे, फर्निचर परचेस झालेलं आहे म्हणजे डेबिट होईल फर्निचर. मी ते आर्टसी प्रेस केलं, फर्निचर एंटर परचेस केलेलं आहे, परचेस अकाउंट बरोबर आहे. फर्निचर परचेस केलेलं आहे, फर्निचरचा ग्रुप परचेस अकाउंटच येतो बरोबर आहे. मी पहिल्या दिवशी पासून सांगतोय माझ्यावर भरोसा ठेवू नका. तुम्हाला बरोबर वाटलं तर बरोबर, वाटण्यापेक्षा बरोबर असेल तरच बरोबर, अदरवाइज रॉंग. फिक्स्ड ॲसेट येतो, इथे आपण ग्रुप चेंज केला, फिक्स्ड ॲसेट एंटर प्रेस करून आपण सेव्ह करतोय. 25,000 एंटर क्रेडिट आरसी रामा फर्निचर. ज्या पार्टीकडून आपण परचेस करतो ती पार्टी आपल्यासाठी सनरी क्रेडिटर असते, सनरी क्रेडिटर. ज्या पार्टीला आपण सेल करतो ती पार्टी आपल्यासाठी सनरी डेटर्स असते. पण काही क्वचित वेळेस असं होऊ शकतं की एकाच पार्टीकडून आपण परचेस करतोय आणि त्याच पार्टीला सेल करतोय. म्हणजे जस्ट एक्झाम्पल, आपला बिझनेस आहे जनरल स्टोअर्सचा आणि आपला शेजारी बिझनेस आहे किराणा स्टोअर्स, किराणा दुकान आहे. तर आपण जनरल स्टोअर्स मधून या ठिकाणी काय करतोय, त्याला वस्तू विकू शकतोय आणि त्याच्या वस्तू किराणाचे जे आपल्याला लागणार आहेत ते आपल्याला खरेदी करू शकतो. ऑन क्रेडिट वरती होऊ शकतं. त्याच्यामुळे इथे क्रेडिटर्स जर तुम्हाला सेपरेट अकाउंट ठेवायचे असतील तर एकाच पार्टीचे 2 अकाउंट तयार करावे लागतील. 2 अकाउंट तयार करून एक क्रेडिटर एक डेटर्स, किंवा एकाच पार्टीला डेटर्स ठेवला तरी परचेस सेल करता येऊ शकते आणि क्रेडिटर्स ठेवला तरी परचेस सेल करता येऊ शकते. पण जर पार्टीकडून आपली परचेस जास्त होत असेल तर ग्रुप डेटर्स ठेवायचा आणि पार्टीकडून आपली सेल जर जास्त होत असेल तर ग्रुप क्रेडिटर ठेवायचा, किंवा दोन्हीपैकी कोणताही ठेवला तर याठिकाणी काही फरक पडत नाहीये. पण मोस्टली आपण परचेस करतो, जे सप्लायर्स आहेत आपले ते आपल्यासाठी असतील सनरी क्रेडिटर्स ग्रुप घेतला. त्यानंतर इथे मेन्शन बॅलन्स बिल बाय बिल हा ऑप्शन येतो. हा ऑप्शन कधी यस ठेवायचंय, हा ऑप्शन यस ठेवल्याशिवाय आपणाला उधारी यादी मेंटेन करता येत नाही, उधारी यादी मेंटेन करता येत नाही. आणि इन केस जर इथे आपल्याला मेन्शन बॅलन्स बिल बाय बिल हा ऑप्शन येत नसेल तर इथे F11 मध्ये सेटिंग मध्ये यायचंय. F11 सेटिंग मध्ये इथे ऑप्शन येतो मेन्शन बिल वाईज डिटेल. जर हा ऑप्शन नो असेल, नो केलाय मी आपल्याला डेमो पाहण्यासाठी, इथे पाहतोय इथे ऑप्शनच आलेलं नाही मेन्शन बॅलन्स बिल बाय बिल ऑप्शन यस ठेवण्यासाठी. का तर मेन्शन बिल वाईज डिटेल ऑप्शन यस असला तरच त्याची डिटेल ठेवता येते, अदरवाइज येत नाही. त्यामुळे परत आपण F11 प्रेस केला. F11 प्रेस केल्यानंतर आपण एंटर प्रेस करत येतोय, मेन्शन बिल वाईज डिटेल मध्ये यस करतोय, कंट्रोल एस सेव्ह. इथे फक्त एवढंच आपण लक्षात ठेवणार आहोत की मेन्शन बॅलन्स बिल बाय बिल ऑप्शन यस ठेवायचं आहे. त्यासाठी सेटिंग आहे. आपण एक सेपरेट या ठिकाणी लेक्चरच त्या ठिकाणी पाहूया की बिल वाईज डिटेलचं रेकॉर्ड मेंटेन ठेवणं आणि त्याचे बेनिफिट काय ते कन्सेप्ट आपल्याला लक्षात येईल. तर बिल्स पेएबल आणि बिल्स रिसिवेबल. बिल्स पेएबल म्हणजे आपली देणी असलेली उधारी यादी आणि बिल्स रिसिवेबल म्हणजे आपली येणे असलेली उधारी यादी. इथे ग्रुप आपण या ठिकाणी घेतला. ग्रुप घेतल्यानंतर एंटर ऍक्सेप्ट करून खातं सेव्ह केलं. इथे आपण पाहतोय फर्निचर अकाउंट डेबिट केलेलं आहे 25,000 रुपये, क्रेडिट रामा फर्निचर. तर ते बिल वाईज डिटेल ऑप्शन येतोय. इथे बिल वाईज डिटेल ऑप्शन उधारी यादी मेंटेन करण्यासाठी आपण पाहतोय. सध्याला मी इथे याच्यासाठी न्यू रेफरन्स ऑप्शन घेतोय. इथे रक्कम टाकतोय 25,000. इथून पुढे येणाऱ्या ट्रान्झॅक्शनला या ठिकाणी परचेसच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनला मी ऑन अकाउंट टाकेन आणि सेल मध्ये एका एंट्रीला मी या ठिकाणी बरोबर न्यू रेफरन्स घेईल. तर रेफरन्सेस घेतलेले बेनिफिट काय होतात आपल्याला रिपोर्ट मध्ये पाहून आपल्याला सेपरेट या ठिकाणी चॅप्टर पाहता येईल. त्याच्यामध्ये बिल वाईज डिटेल मेंटेन केल्याचं बेनिफिट काय, तरी बिल्स पेएबल रिसिवेबल्स आपल्याला भेटतात, म्हणजेच देणे असलेली उधारी यादी, बिल्स पेएबल येणे असलेली उधारी यादी, बिल्स रिसिवेबल हे आपल्याला या ठिकाणी मेंटेन होतील. मी ते फर्निचर अकाउंट डेबिट टू रामा फर्निचर एंट्री केली. नॅरेशन फर्निचर परचेस ऑन क्रेडिट, एंटर ऍक्सेप्ट. लक्षात आली एंट्री.
कोणाला काही डाऊट आता असेल तर विचारू शकता. ओके, मग इथे आपण परचेस सेलची एंट्री परचेसची एंट्री केली, पण ते ऍसेट परचेस असल्यामुळे आणि ऑन क्रेडिट वरती ऍसेट परचेस झाल्यामुळे आपण F7 जर्नल मध्ये एंट्री केली. जस्ट एक्झाम्पल, आपण काय केलं, मशिनरी परचेस केली 5,000 रुपयाची, पण इन कॅश 5,000 रुपयाची मशिनरी परचेस केली इन कॅश, मशिनरी डेबिट टू कॅश अकाउंट. तर ही एंट्री F7 जर्नल मध्ये करू शकता किंवा F5 पेमेंट मध्ये. आपण F5 पेमेंट मध्ये पाहतोय डेट F2 प्रेस करून आपण डेट घेतली, ते 1 जुलै 1/7 डेट घेतली. इथं RC मशिनरी फिक्स्ड ऍसेट ग्रुप असेल, खातं सेव्ह केलं, कंट्रोल चा वापर करून 5,000 कॅश अकाउंट एंटर, परचेस इन कॅश, बिल नंबर 110 फ्रॉम विशाल ट्रेडर्स. जे काही कंपनीचं नाव आहे, बिल नंबर आहे, त्याची डिटेल आपल्याला नॅरेशन मध्ये टाकावं लागेल, कारण पार्टीचं खातं आपण कॅश मध्ये परचेस केल्यानंतर मेंटेन करत नाही आहोत. पण याच ठिकाणी आपण जेव्हा जीएसटी ची कन्सेप्ट पाहणार आहोत त्यावेळेस आपल्याला पार्टीचं नाव सुद्धा मेंटेन करावं लागेल. का करावं लागेल वगैरे ते जीएसटी मध्ये लक्षात येऊन जाईल. सध्या इथे मशिनरी परचेस केली म्हणजे आपल्याला ऍसेट परचेस केल्याच्या कन्सेप्ट लक्षात आलेले आहेत. कॅश मध्ये किंवा बाय बँक झाले असेल तर पेमेंट मध्ये आपण एंट्री केली, आणि ऑन क्रेडिट झाले असेल तर F7 जर्नल मध्ये. नेक्स्ट, गुड्स परचेस रुपीज 1 lakh फ्रॉम टाटा कंपनी. गुड्स परचेस रुपीज 1 lakh फ्रॉम टाटा कंपनी आज ऑन 31 जुलैला इथे डेट चेंज केली, F2 प्रेस करून 31 जुलै या ठिकाणी डेट घेतली. नंतर काय झालेलं आहे, परचेस झालेले F9 परचेस वाउचर मध्ये एंट्री होईल. इथे इनवॉइस फॉर्मॅट दिसतोय, आपल्याला डेबिट क्रेडिट फॉर्मॅट यूज करायचं आहे. वर्टिकल बटन बार वरती जिथे पॉइंटर फिरतोय आपण पाहतोय ऍज अ वाउचर ऑप्शन दिसतोय. कंट्रोल V, आपण कंट्रोल V प्रेस केला, कंट्रोल V प्रेस केल्यानंतर इथे सप्लायर इनवॉइस नंबर जो काही बिल नंबर असेल तो सपोज 48 नंबर बिल नंबर आहे असं कन्सिडर केलं. एंटर. टाटा कंपनी RC क्रेडिट होणार अकाउंट विचारलं जातं, त्याच्यामुळे टाटा कंपनी पुणे. तर मोस्टली पार्टीच्या नावामध्ये या ठिकाणी गावचे नाव टाकतोय, आपल्याला पार्टी कुठली आहे या ठिकाणी काय आहे ते लक्षात येतं. तसं या ठिकाणी टाटा कंपनी असेल, बजाज कंपनी असेल, यांच्या वेगवेगळ्या ब्रँचेस या ठिकाणी येतात. तसं औरंगाबाद, पुणे, मुंबई जशा पद्धतीने आपण त्यासाठी सेपरेट अकाउंट आपण मेंटेन करतोय. तर त्यासाठी गावचं नाव टाकल्यानंतर, कारण सेम टाटा कंपनी नावाची दुसरी कंपनी तर तयार होऊ शकत नाही, पण गावचं नाव टाकल्यानंतर एका गावामध्ये एका नावाची एकच या ठिकाणी ब्रँच त्यांची असणार आहे, 2 ब्रँच असणार नाहीयेत. असतील तरी त्या पद्धतीने या ठिकाणी सपोज MIDC लातूर, गोलाई लातूर या पद्धतीने आपण नावामध्ये या ठिकाणी ऍडिशनल इन्फॉर्मेशन टाकून एकाच पार्टीचे 2 खाते तयार करू शकतो. त्याऐवजी आपण सेम नाव देऊन डबल खाते तयार करता येत नाहीयेत. आपण टाटा कंपनीकडून परचेस करतोय, संधी क्रेडिटर ग्रुप असेल, मेन्शन बॅलन्स बिल बाय बी याच ठेवलेलं आहे. कंट्रोल A प्रेस केलं, सेव्ह, एंटर प्रेस करत आलोय. 1 lakh अमाऊंट टाकली, इथे ऑटोमॅटिक न्यू रेफरन्स ऑप्शन वर येतोय, एंटर प्रेस करतोय. इथे जे येईल ते आपण घेऊन पुढे जाणार आहोत. डेबिट परचेस अकाउंट RC प्रेस केलं, परचेस अकाउंटचा ग्रुप परचेस अकाउंट घेतला, कंट्रोल A, सेव्ह, नॅरेशन, बिंग गुड्स परचेस फ्रॉम टाटा कंपनी किंवा गुड्स परचेस फ्रॉम टाटा कंपनी, एंटर, एक्सेप्ट. ते F9 परचेस मध्ये आपण इन कॅश, बाय बँक, ऑन क्रेडिट कशाही पद्धतीने गुड्स परचेस केले असतील तर त्याची एंट्री आपण परचेस वाउचर मध्ये करतोय. त्यानंतर नेक्स्ट एंट्री बघतोय आपण, गुड्स सोल्ड रुपीज 1,50,000, गुड्स सोल्ड रुपीज 1,50,000 टू गीता ट्रेडर्स आज ऑन 1 ऑगस्ट.
तर 1 ऑगस्टला गीता ट्रेडर्सला 1,50,000 रुपयाची सेल झालेली आहे. F8 प्रेस केलं, इथेही कंट्रोल V चा वापर करून आपण फॉर्मॅट चेंज करून घेतला. डेट F2 प्रेस करून आपण डेट चेंज करून घेतली 1 ऑगस्ट. बिल नंबर जे काय असेल तो टाकून दिला 1. डेबिट आपण गीता ट्रेडर्सला विकले, गीता ट्रेडर्स डेबिट होईल. Alt+C गीता ट्रेडर्स लातूर. ग्रुप असेल सन्ड्री डेटर्स. मेन्शन बॅलन्स बिल बाय बिल हा ऑप्शन यस ठेवायचे. कंट्रोल एस सेव्ह. एंटर प्रेस केलं. 1,50,000 एंटर. क्रेडिट होईल सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट ही नाही आहे त्यामुळे Alt+C प्रेस करून सेल्स अकाउंट तयार केला. सेल्स अकाउंटचा ग्रुप सेल्स अकाउंट असेल. कंट्रोल एस सेव्ह. एंटर. नॅरेशन बिन गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. एंटर. एक्सेप्ट. ते परचेस सेल ही कन्सेप्ट लक्षात आली. त्यानंतर आपण पाहतोय सेल्स रिटर्न. 10,000 रुपयाची गीता ट्रेडर्स कडून सेल्स रिटर्न झालेली आहे. तर एंट्री होईल कंट्रोल F8 क्रेडिट नोट मध्ये. कंट्रोल F8 क्रेडिट नोट ऑप्शन घेतला. डेट सपोज 1 सप्टेंबरला या ठिकाणी झालेली आहे. ओरिजिनल इनवॉइस नंबर आपण या पार्टीला सेल करते वेळेस जो त्याचा बिल नंबर होता तो बिल नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे. तर पार्टीला सेल करते वेळेस त्या ठिकाणी त्या पार्टीला एकाच वर्षामध्ये एका मंथ मध्ये मल्टिपल वेळेस या ठिकाणी सेल होऊ शकते. एकापेक्षा जास्त वेळेस सेल होऊ शकते. म्हणजे रिलेटेड प्रोडक्ट ज्या बिलातनं परत येत आहे तोच बिल नंबर इथे टाकायचा आहे. तर आपल्याला बिल नंबर 1 मधलं प्रोडक्ट परत येत आहे त्यामुळे आपण 1 नंबर टाकला. एंटर प्रेस केलं. इथे क्रेडिट काय होईल गीता ट्रेडर्स. एंटर. 10,000 एंटर प्रेस केलं. इथे डेबिट मध्ये जाईल सेल्स रिटर्न. Alt+C सेल्स रिटर्न. ग्रुप सेल्स अकाउंट असेल. कंट्रोल एस सेव्ह. एंटर. इथे नॅरेशन मध्ये या ठिकाणी वस्तू कशासाठी परत आलेले आहेत त्याचा रिझन काय वगैरे डिटेल द्यायचे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. डिफरंट साइज प्रोडक्ट. डिफरंट साइज या ठिकाणी गेली होती त्यांनी सांगितले त्या साइजच्या ऐवजी दुसरी साइज गेली होती त्यामुळे त्या वस्तू परत आल्या. सेव्ह. नेक्स्ट टाटा कंपनीला आपण 6,000 रुपयाची परचेस रिटर्न केली 1 ऑक्टोबरला. इथे आपण डेबिट नोट व्हाउचर घेतोय. डेट 1 ऑक्टोबर. F2 प्रेस करतोय. 1 ऑक्टोबर डेट घेतली. इथे ओरिजिनल इनवॉइस नंबर जो काही असेल परचेस करते वेळेस आपण बिल नंबर कोणता बिल नंबर टाकला होता जर इथे लक्षात येत नसेल तर आपण जाऊन रिपोर्ट पाहायचंय. ते आपण नंबर न टाकता मी एंटर प्रेस करतोय. टाटा कंपनीला रिटर्न झालेले आहेत. एंटर. 6,000 रुपये. एंटर. इथे आयगेन सेपरन्स मध्ये दिसतं बिल नंबर 48. एंटर प्रेस केलं. ते परत बॅक जाऊन इथं नंबर टाकून दिला 48. ते नंबर इथेही पाहू शकतो आपण. पण त्या बिलाची आउटस्टँडिंग अमाऊंट असेल तरच दिसतं. बिल जर नील झालं असेल तर ती दिसत नाहीये. ते आपण बघूयात डिटेल पुढे. इथे आपण पाहतोय क्रेडिट Alt+C परचेस रिटर्न. ग्रुप असेल परचेस अकाउंट. कंट्रोल एस सेव्ह. नॅरेशन जे काय असेल ती XYZ रिझन. एंटर प्रेस केलं. एंट्री ऍक्सेप्ट केली. सेव्ह केलं. इथे परचेस रिटर्न सेल्स रिटर्न कन्सेप्ट लक्षात आलेले आहेत. नंतर आपण पाहतोय वेजेस पेड ₹5,000 इन कॅश. तर कॅश मध्ये पेमेंट इथे डेट घेतली आपण सपोज 31/12. 31/12 या ठिकाणी आपण काय केलेलं आहे पेड केलेलं आहे वेजेस. इथे Alt+C प्रेस केलं. वेजेस अकाउंट या ठिकाणी आपण घेतोय. डायरेक्ट एक्सपेन्सेस. कंट्रोल एस सेव्ह. आणि अमाऊंट या ठिकाणी आपण टाकतोय 5,000 रुपीज. एंटर.
कॅश वेजेस कोणत्या कामासाठी दिलेले आहेत त्याची डिटेल्स या ठिकाणी आपण इथे सेट करू शकतो. वेजेस जे दिलेले आहेत ते वेजेस दिले, सपोज जे काय वर्क असेल ते कुणाला दिले त्याची डिटेल जे टाकायचे आहे. पेड टू मिस्टर राम फॉर XYZ वर्क. एंटर ऍक्सेप्ट. त्यानंतर नेक्स्ट पुढची कन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहतोय एक्झॅक्ट आपण पाहतोय कमिशन रिसिव्हडची. सपोज 2 सप्टेंबरला 2 फेब्रुवारीला या ठिकाणी झालेले, तर F6 रिसिप्ट मध्ये एंट्री होईल 2 फेब्रुवारी कमिशन 8C कमिशन रिसिव्ड इनडायरेक्ट इन्कम ग्रुप असेल, कंट्रोल एस सेव, रक्कम 3100 एंटर. कॅश जे काही रिझन असेल कशा कोणत्या वर्कचं वगैरे भेटलेलं आहे ते ABC वर्क कमिशन फ्रॉम PLTD लिमिटेड या कंपनीकडून मिळालेलं आहे. एंटर ऍक्सेप्ट. नेक्स्ट आपण पाहतोय सॅलरी पेड ₹12,000 बाय चेक. F5 पेमेंट मध्ये आलोय. F5 पेमेंट मध्ये आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय की आपण काय केलेलं आहे, सॅलरी या ठिकाणी पेड केलेली आहे बाय चेक. डेट 31 मार्च डेट घेतली. RC सॅलरी अकाउंट या ठिकाणी आपण तयार केलं. सॅलरी ग्रुप घेतला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, कंट्रोल एस सेव. 12,000 क्रेडिटला येईल बँक अकाउंट आपल्याकडे SBI बँक. एंटर. इथे बँक घेतल्यानंतर इथे पाहू शकतो आपण ते चेक न दिले, रिफंड ट्रान्सफर केलेले आहेत किंवा कोणत्या ऍप न वगैरे केलेले आहेत. आपण चेक दिलाय. एंटर. चेक नंबर जो काय असेल तो 6 डिजिटचा 6 आकडी चेक नंबर असतो तो पूर्ण इथे टाकायचा आहे. जर 4 दिसत असतील तर अगोदर 0 असतात. एंटर. नॅरेशन फॉर फेब्रुवारी 2020 फेब्रुवारी 2020 या महिन्याची सॅलरी दिली असे या ठिकाणी टाकलं. एंटर ऍक्सेप्ट. इथे आपण प्रत्येक वाउचर्स मध्ये एंट्री केला तरी एंट्री आपण 1 बाय 1 करते. वेळेस डेट चेंज करण्यासाठी F2 या डेट चेंजचा वापर आपण करतो. त्यानंतर प्रत्येक वाउचर्स मध्ये 1 बाय 1 एक एंट्री तरी आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. मी ते आपण येतोय बॅक आल्यानंतर इथे रिपोर्ट तर तयार झालेलेच आहेत. आपण इथे पाहतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. Alt F1 प्रेस केला डिटेल दिसते. इथे बरोबर परचेस मधनं परचेस रिटर्न लेस झालेले आहे, सेल्स मधनं सेल्स रिटर्न लेस झालेले आहे. नीचे जर पाहिलं तिथे ग्रॉस प्रॉफिट दिसत नाहीये, डायरेक्ट फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच मेंटेन झालेले आहे. त्यासाठी इथे F12 हे सेटिंग आहे. इथे शो ग्रॉस प्रॉफिट असा ऑप्शन येतो. तो शो ग्रॉस प्रॉफिट ऑप्शन येस असल्यानंतर इथे ट्रेडिंग अँड प्रॉफिट दोन्ही दिसतात. आपण परत सांगतोय मी, इथे जर आपण F12 मध्ये शो ग्रॉस प्रॉफिट हा ऑप्शन जर येस असेल तर ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट दिसतात. अदरवाइज हा ऑप्शन नो असेल तर फक्त प्रॉफिट लॉस अकाउंट दिसतं. इथे परचेस मधनं परचेस रिटर्न लेस झालेले आहे, सेल्स मधनं सेल्स रिटर्न लेस झालेले आहे, वेजेस डायरेक्ट एक्सपेन्स आलेले आहेत. कॅल्क्युलेशन होऊन इथे ग्रॉस प्रॉफिट आला 41,000. तो 41,000 ग्रॉस प्रॉफिट पुढे ट्रान्सफर झालेला आहे प्रॉफिट लॉस अकाउंटला. त्यानंतर परत प्रॉफिट लॉसला इनडायरेक्ट इन्कम इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मेंटेन झाले. परत या ठिकाणी कॅल्क्युलेशन झालं. कॅल्क्युलेशन होऊन इथे नेट प्रॉफिट आलेलं आहे 32,100 रुपये. आपण बॅक येतोय. बॅक आल्यानंतर इथे बॅलन्स शीट पाहतोय. बॅलन्स शीट मध्ये Alt F1 डिटेल प्रेस केली. इथे प्रॉफिट सेपरेट दिसतोय, पण लक्षात द्यायचं आहे हा प्रॉफिट आपल्याला कॅपिटलला ट्रान्सफर करायचं आहे, पण लागलीच करायचं नाहीये. कोणती ऍडजस्टमेंट राहिली आहे का याचा विचार करायचा आहे. इथे आपल्याकडे फर्निचर आणि मशिनरी अशा 2 ऍसेट्स आहेत. तर या 2 ऍसेटवर डेप्रिशिएशन चार्ज केल्यानंतर जो काही प्रॉफिट लॉस असेल तो प्रॉफिट लॉस आपल्याला या ठिकाणी ट्रान्सफर करावा लागेल कॅपिटल मध्ये. आपण एरो कीचा वापर करत फर्निचर वरती येतोय, एंटर प्रेस करतोय. फर्निचर परचेस झालेलं दिसतं इथे
मे मध्ये म्हणजे वापर 6 महिन्यापेक्षा जास्त झाला आणि फर्निचरवर 10% डेप्रिशिएशन चार्ज होईल 2500 रुपये. बॅक येतोय मशिनरीवरती येऊन इंटरफेस करतोय. तर मशिनरी सुद्धा या ठिकाणी कधी जुलैमध्ये परचेस झालेली आहे म्हणजे वापर 6 महिन्यापेक्षा जास्त झाला त्याच्यावरती पूर्ण वर्षाचं डेप्रिशिएशन चार्ज होईल 5000 वरती 15%. तर किती येतं 5000 15% 750 रुपये. तर आपण बॅक आलोय. बॅक आल्यानंतर अकाउंटिंग व्हाउचर त्या डेप्रिशिएशनच्या एंट्री होतील F7 जर्नल मध्ये. F7 जर्नल इंटरप्रेस करतोय. रेफरन्स नंबरची गरज नसते. इथे Alt प्रेस करून डेप्रिशिएशन अकाउंट घेतोय. डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट होतं. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तर फर्निचरवर डेप्रिशिएशन 2500 रुपये. इंटरप्रेस केला. क्रेडिट फर्निचर. इंटर नॅरेशन ॲट 10% पर ॲन्युअल 10% पर इयर या जो रेट आहे या रेटनी टाकलाय. एंटर ॲक्सेप्ट. त्याचा सेपरेट प्रत्येक जेवढ्या ॲसेट असतील तर प्रत्येक ॲसेटच्या डेप्रिशिएशनच्या सेपरेट एंट्रीज करायचे. एंटर. परत डेप्रिशिएशन डेबिट 750 रुपये मशिनरीवरती येतं. मशिनरी. एंटर. ॲट 15% पर ॲन्युअल. एंटर ॲक्सेप्ट. इथे कंट्रोल एन प्रेस करून कॅल्क्युलेटर मध्ये मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवतोय जेणेकरून तुम्हाला डाऊट लक्षात येऊन जातील. 25000 गुणिले 10 भागिले 100 तर 2500 25,000 फर्निचरवरचं डेप्रिशिएशन 5000 इंटू 15 डिवायडेड बाय 100 तर 750 रुपये मशिनरीवरचं डेप्रिशिएशन आलं आणि पण तितकेच टाकलेले आहेत. त्यानंतर आपण परत बॅक येतोय. बॅक आल्यानंतर इथे प्रॉफिट लॉस वरती येऊन पाहतोय. Alt F1 डिटेल डेप्रिशिएशन मेंटेन झालेलं आहे आणि आता आपल्याकडे नेट प्रॉफिट आलेलं आहे 28,850 रुपये. इथे बॅक येतोय. बॅलन्स शीट पाहतोय. बॅलन्स शीट मध्ये इथे सेपरेटली या ठिकाणी प्रॉफिट लॉस अकाउंट दिसतं पण डायरेक्ट कॅपिटल मध्ये ऍड झालेलं नाहीये. तर यासाठी एंट्री पास करायला लागेल. तर ही एंट्री सुद्धा आपली होईल F7 जर्नल व्हाउचर मध्ये. आपण बॅक आलोय अकाउंटिंग व्हाउचर्स मध्ये. F7 जर्नल व्हाउचर्स आहे. इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 28,850 रुपये. एंटर. क्रेडिट कॅपिटल. एंटर. नेट प्रॉफिट ट्रान्सफर. ट्रान्सफर. एंटर ॲक्सेप्ट. सपोज आपण एंट्री पास केल्यानंतर आपण बॅक येऊन पाहतोय बॅलन्स शीट मध्ये. Alt F1 डिटेल इथे कॅपिटलची अमाऊंट वाढलेली आहे. इथे प्रॉफिट जो आहे प्रॉफिट लॉस अकाउंट दिसतोच पण जो काही करंट इयरचा प्रॉफिट दिसतोय 28,850 तर तो आउटरला दिसत नाही. आता इथे लेस ट्रान्सफर म्हणतोय. इथून लेस ट्रान्सफर झाला तर तो कुठे ट्रान्सफर झालेला आहे कॅपिटल अकाउंट मध्ये इथे ऍड झालेला आहे. डेप्रिशिएशन सुद्धा इथे लेस झालेले आहे पण इफेक्ट दिसत नाही. तुम्ही खात्यामध्ये इंटरप्रेस केल्यानंतर तुम्हाला दिसेल की ते डेप्रिशिएशन या ठिकाणी लेस झालेलं आहे. तुम्हाला डेप्रिशिएशनची एंट्री परत एक वेळेस इंटरप्रेस करतोय. तिथे डेप्रिशिएशनच्या एंट्रीच्या अगोदर बॅलन्स दिसतं 25,000 रुपये. डेप्रिशिएशन चार्ज केल्यानंतर आफ्टर डेप्रिशिएशन बॅलन्स दिसतंय 22,500 रुपये. एक्झॅक्ट सेम मशिनरीची डिटेल तशीच आहे. तर मशिनरी तुम्ही पाहू शकता. इंटर. ते ड्युरेशन चेंज करून पूर्ण डिटेल सुद्धा पाहता येते. पिरियड चेंज केल्यानंतर 5,000 रुपयाची मशिनरी होती त्याच्यावरती डेप्रिशिएशन 750 रुपये चार्ज झालं आणि आता मशिनरीची लेखा आहे 4,250 ची. तर इफेक्ट होतात. फक्त आपण मॅन्युअल मध्ये तयार केलेल्या रिपोर्ट मध्ये आणि टॅली मध्ये रिपोर्ट मध्ये थोडाफार फरक असतो पण कन्सेप्ट मात्र एक असतात. फक्त दिसण्यामध्ये फरक असतो. ऍक्च्युअल रिपोर्टिंग मध्ये काही फरक नसतो. तिथे ट्रेडिंग प्रॉफिट लॉस तरी प्रोसेस 1 बाय 1 घडलेली आहे. आपण इथे अकाउंटिंग व्हाउचर्स मध्ये नोंदी केला त्याची डिटेल्स आपल्याला इथे पाहता येते. डिस्प्ले डेबुक मध्ये इथे डेबुक मध्ये एकाच तारखेचं डेबुक दिसत असल्यामुळे फक्त 31 मार्च एंट्री दिसत आहेत. इथे ड्युरेशन चेंज केला आपण 1 एप्रिल ते 31 मार्च तर पूर्ण एंट्री दिसत आहेत. इथे एका एंट्रीचा एकच इफेक्ट दिसतोय. ज्या व्हाउचर्स मध्ये सुरुवातीला डेबिट अकाउंट विचारलं गेलं त्याच्या अमाऊंट डेबिट मध्ये दिसत आहेत. ज्या अकाउंट व्हाउचर्स मध्ये सुरुवातीला क्रेडिट अकाउंट विचारलं गेलं त्याची क्रेडिटची रक्कम दिसते. इथे डिटेल ऑप्शन दिसतोय. वर्टिकल बटन बार वरती डिटेल ऑप्शन सिलेक्ट केला Alt F1 तर इथे आपल्याला लागलीच लक्षात येतात. इथे
डेबिट आणि क्रेडिट होणारे दोन्ही अकाउंट दिसत आहेत, पण सेकंड इफेक्ट व्हाउचर मधले सेकंड इफेक्ट जे आहेत ते पर्टिक्युलर मध्येच त्याचे अमाऊंट दिसतात. आउटरला डेबिट क्रेडिट कॉलम मध्ये व्हाउचर्स मध्ये सुरुवातीला डेबिट अकाउंट विचारलं गेलं तर डेबिट मध्ये रक्कम दिसेल, क्रेडिट विचारलं गेलं क्रेडिट मध्ये. तर या पद्धतीने डेबुक मध्ये आपण जसं मॅन्युअल जर्नल आहे ते जर्नलचे डिटेल्स आपण पाहू शकतो डेबुक मध्ये. इथे डेबुक मध्ये पाहिल्यानंतर आपण बॅक आलोय, इथे डिस्प्ले मध्ये अकाउंट बुक ऑप्शन आहे. लेजर मध्ये वन बाय वन एका खात्याची डिटेल्स या ठिकाणी आपल्याला पाहता येते. जसं कॅश अकाउंट, इथे ड्युरेशन चेंज करून आपण पूर्ण इन्फॉर्मेशन पाहू शकतो. आपल्याकडे अकाउंट आपण डेबिट क्रेडिट साइड मध्ये त्या ठिकाणी व्हर्टिकल कॉलम नुसार या ठिकाणी तयार करतो. इथे हॉरिझॉन्टल लाईन मध्ये इन्फॉर्मेशन दिसते, म्हणजे सेपरेट कॉलम दिसतात. डेट, पर्टिक्युलर, व्हाउचर टाइप्स, व्हाउचर नंबर, डेबिट, क्रेडिट अमाऊंट. मग कॅश अकाउंट टोटल डेबिट झालेलं आहे 2,03,100 रुपयांनी, क्रेडिट झालेलं आहे 1,10,000नी. डिफरन्स आला म्हणजेच आपल्याकडे कॅश शिल्लक आहे 93,100 93,100 रुपये. असे प्रत्येक खात्याची या ठिकाणी टोटल झाल्यानंतर इथे डिस्प्ले मध्येच आपल्याला ट्रायल बॅलन्स ऑप्शन दिसतोय. ट्रायल बॅलन्स इथे आल्ट F1 डिटेल प्रेस केली तर ट्रायल बॅलन्स ऑटोमॅटिकली मॅच झालेलं आहे. इथे लेजर वाईज ऑप्शन येतो, तो सिलेक्ट करून आपण लेजर वाईज डिटेल पाहू शकतो. ट्रायल बॅलन्स नंतर फायनल अकाउंट, तर फायनल अकाउंट आपण सुरुवातीलाच पाहिलं, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. म्हणजे आपल्याला योग्य व्हाउचर्स मध्ये खाते तयार करते वेळेस बरोबर ग्रुप सिलेक्ट करून जर आपण या ठिकाणी नोंदी केला तर आपली फायनान्शियल रिपोर्टिंग सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली करतं. ही कन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहिली.